भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचे वारंवार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वतीने अपमान केला गेला। काही दिवसांपूर्वी पुन्हा राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अपमान केला। या गंभीर समस्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात आता भाजप चांगलीच आक्रमक झाली। विविध ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात तीव्र आंदोलन करतात। आज रविवार रोजी अमरावतीच्या दर्यापूर इथं सुद्धा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं। सोनिया जिसकी मम्मी है औलाद उसकी निकम्मी है, राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणाबाजी यावेळी आंदोलनातून भाजप महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आल्या। या निषेध आंदोलनात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांचं नाव महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचं नाव आहे, त्यांचं नाव लौकिक आहे। आणि अशा या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या आईला हे राहुल गांधी म्हणजे काँग्रेस पार्टीचे सरकार माता भगिनींना शिवीगाळ करतो। त्यांच्या आईला गलिच्छ शिवीगाळ केली आणि AIPTद्वारा वेगवेगळ्या याने त्यांनी खूप गलिच्छ असं घाण नाव, त्यांना काय नाव द्यावं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शोभत नाही। कारण हे काँग्रेस पार्टीचं सरकार असं आहे की महिलांचा अपमान, नेहमी महिलांचा अपमान करत आलेलं सरकार आहे। म्हणून मी या काँग्रेस पार्टीच्या सरकारचा आणि राहुल गांधींचा जाहीर निषेध करते। शहराच्या वतीने, दर्यापूर शहराच्या वतीने आणि महिला मोर्चाच्या वतीने मी शहराध्यक्ष मेघाताई भारती म्हणून निषेध करते। आज भारतीय जनता पार्टी दर्यापूर अंजनगाव दर्यापूर शहरकडनं आज इथे निषेध नोंदवण्यात आलेला आहे। हा निषेध म्हणजे जे काँग्रेसचे राहुल गांधी आहेत त्यांनी जे RJD या मंचावरून जे आमचे सन्माननीय पंतप्रधानजी मोदी आहेत त्यांच्या स्वर्गवासी माताश्री यांच्यावर जे गलिच्छ त्यांच्यावर बोललेले आहेत आणि AIच्या माध्यमातून त्यांनी जे व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि दर्यापूर शहर यांच्याकडनं आज निषेध नोंदवण्यात आले।